हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी रासपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमामध्ये. आज या 14व्या भागामध्ये आपण दोन अतिशय सुंदर, मनाला भावून जाणाऱ्या अशा दोन सुंदर अभंगांची चर्चा करणार आहोत. अनेक जणांनी विनंती केली की या अभंगांवर चर्चा झाली पाहिजे. आत्तापर्यंतच्या 13 भागांमध्येही आपण खूप सुंदर अभंगांची चर्चा केली आहे. हे भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्ही लिंक देत आहोत प्लेलिस्टची, ज्यामध्ये सर्व भाग आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण हे भाग नक्की पहा. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ती कम्युनिटी नक्की जॉईन करा, जेणेकरून आपला मराठी भगवद्गीता कोर्स आणि इतरही सर्व कार्यक्रम, अभंग तुकोबांचे हे सर्व भाग, हे सर्व आपल्याला व्हॉट्सॲपवर या कम्युनिटीमध्ये मिळत जाईल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा, व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा आपले अभिप्राय, सूचना, आपल्याला कोणता अभंग ऐकायला आवडेल वगैरे. तर आज 14व्या भागामध्ये आपण हे दोन अभंग पाहणार आहोत. त्यातला पहिला अभंग अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुकाराम महाराज पांडुरंगाला, विठ्ठलाला म्हणतायत की तुझी वाट मी रात्रंदिवस पाहत आहे, कधी भेट होईल आपली, कधी मला तुमचं दर्शन होईल. लागली से आस, ही आस, ही आशा माझ्या मनाला लागलेली आहे. ही अशी भावना आपल्याला दिसून येते तुकाराम महाराजांची अनेक ठिकाणी. त्यांच्या जीवनातल्या अनेक प्रसंगांमध्ये ही भावना दिसून येते. विठ्ठलाला भेटण्यासाठी, दर्शनासाठी पंढरपूरला जाताना, जेव्हा देहूच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, तेव्हा की आता मला तुमचं दर्शन घडणार नाही पुन्हा कधी. किती दुःखाची बातमी आहे, ही मी सहन नाही करू शकत आहे. आणि इथे त्यांची भावना आहे की कधी एकदा तुमचं मला दर्शन होईल भगवंता. आणि यासाठी ते काही उदाहरणं देत आहेत. या अभंगामध्ये 3 उदाहरणं देत आहेत. तुकाराम महाराज लिहित आहेत, पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तर या चकोर पक्षाचं इथं उदाहरण देत आहेत. हा चकोर पक्षी, त्याच्यासाठी पौर्णिमेचा चंद्र हा अतिशय खास आहे, त्याचं जीवन आहे. अनेक कविता आहेत, काव्य आहेत, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, जिथे चकोर पक्षाचं पौर्णिमेच्या चंद्राप्रती असलेलं प्रेम वर्णन करण्यात आलेलं आहे काव्यांमध्ये, की हा पक्षी त्या चंद्राच्या प्रेमात पडलेला आहे. तो एकटक रात्रभर त्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहत बसतो, असंही वर्णन अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अनेक भक्तिमय काव्यांमध्ये सुद्धा ह्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. एका बंगाली काव्यातही लिहिलेलं आहे, यमुना जीवन केली परायण, मानस चंद्र चकोर. मानस चंद्र चकोर, त्यात वर्णन आहे की आमचं मन, भक्तांचं मन हे चकोराप्रमाणे आणि भगवंत हे चंद्राप्रमाणे आहेत. एका काव्यात वर्णन आहे की गोपींचं मन, वृंदावनातील गोपींचं मन हे चकोर पक्षाप्रमाणे त्या चंद्ररूपी भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षिलं जातं. त्या एकटक भगवंतांकडे दर्शन घेतात, त्यांच्याकडे पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्या चकोर पक्षाप्रमाणे, ज्याप्रमाणे तो पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, तो चंद्र त्याच्यासाठी जीवन आहे, त्याचप्रमाणे माझं मन तुमची वाट पाहत आहे की कधी एकदा मी येईन आणि तुमचं दर्शन घेईन. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटोली पंढरीची. ज्याप्रमाणे दिवाळीला नुकतंच लग्न झालेली एखादी लेक जी सासरी गेलेली आहे, ती वाट पाहते की माहेरून निमंत्रण येईल, दिवाळीला माहेरी ये, तर त्या निमित्ताने मला माहेरी जाता येईल. त्याचप्रमाणे मी वाट पाहतोय पंढरीची, कारण पंढरी हे माझं माहेर आहे. पंढरी म्हणजे फक्त या भूतलावरचं पंढरपूर धाम नाही. इथे तुकाराम महाराजांचा 2 प्रकारे आपल्याला ते सांगू इच्छितात. एक आहे वारीला जाण्याची, विठ्ठलाला दर्शन घेण्याची, पंढरपूरला जाण्याची जी आस आहे, जी आशा आहे, जी इच्छा आहे, तळमळ आहे, जो जिव्हाळा भगवंतांप्रती आहे. आणि त्याशिवाय ते अनेक अभंगांमध्ये भगवत धामाला, जे वैकुंठ धामाला, गोलोक वृंदावन किंवा वैकुंठ किंवा द्वारका किंवा अयोध्या, हे जे धाम आहेत आध्यात्मिक जगतांमध्ये, त्याला आपलं माहेर म्हणून संबोधतात. कारण आपण सर्वजण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांची प्रकृती आहोत. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या प्रकृती, भौतिक प्रकृतीमध्ये महामायेच्या नियंत्रणाखाली आपण सर्वजण कष्ट सोसत आहोत. खरं तर आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे
दास आहोत, त्यांचे भक्त आहोत आणि त्यांच्यासोबत प्रेमाचं आदान प्रदान करण्यात, त्यांच्यासोबत आनंदामध्ये वेळ घालवण्यात आपलं खरं हित आहे, आपला खरा स्वभाव आहे. पण आपण त्यांना नाकारून, त्यांना दूर लोटून या भौतिक जगतामध्ये आलेलो आहोत. हाडामासाचं शरीर धारण करत आहोत. अनेक योनींमध्ये आपण फिरत आहोत आणि कष्ट सोसत आहोत. भगवंतांशिवाय सुखी होण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तुकाराम महाराज म्हणतायत की नाही, आता मला माहेरी परत यायचं आहे, मला तुमच्याकडे यायचं आहे. ह्याचे दोन अर्थ आहेत. एक आहे वारीला पंढरपूरला जाणं, या भूतलावरच्या पंढरपुरामध्ये. तेही पंढरपूर आध्यात्मिक जगताच्या पंढरपुरा एवढंच शक्तिशाली आहे. त्या आध्यात्मिक जगताचंच ते एक काय म्हणता येईल त्याला, एम्बसी आहे किंवा दूतावास आहे. आणि तिथे आपण जेव्हा जातो तेव्हा आध्यात्मिक जगताचं वातावरण तिथे असतं. तर ह्या पंढरपुराची वाट मी पाहत आहे. भुकेलिया बाळ अतिशोक करी. जे बाळ भुकेलं असतं, ज्याला भूक लागलेली असती, ज्याला आईकडे जायचं असतं, ते अतिशोक करतं. तुम्ही त्याला दुसरी कुठलीही गोष्ट द्या, त्याला खेळणं द्या, त्याचं करमणूक करण्याचा प्रयत्न करा, पण ते बाळ त्याने आनंदित होत नाही. त्याला आई हवी असते. वाट पाहे परी माऊलीची. ते माऊलीची, आईची वाट पाहत असतं. त्याप्रमाणे मी माझ्या माऊलीची वाट पाहतोय, पांडुरंगाची, विठू माऊलीची वाट पाहतोय, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. तुका म्हणे मज लागली से भूक. मला आता भूक लागली आहे भगवंता. कशाची भूक लागली आहे? तुमच्या दर्शनाची, तुमच्या सेवेची, तुमच्या कीर्तनाची, त्याची भूक लागलेली आहे. धावून श्रीमुख दावी देवा. आता तुम्ही तुमचं श्रीमुख दाखवा, तुम्ही मला तुमचं दर्शन द्या, ज्याद्वारे मी तुमच्या सेवेत स्वतःला योजित करून खऱ्या अर्थाने आनंदी होईन. हे तुकाराम महाराज इथे भगवंतांना आळवणी करतायत, विनवणी करतायत की लवकर तुमचं मला दर्शन द्या, तुमच्या भेटीची आस मला लागलेली आहे. अशी तळमळ जर असेल, अशी जर आर्तता असेल भगवंतांचं दर्शन घेण्याची, तर भगवंत का नाही येणार आपल्या जीवनामध्ये? आपल्या जीवनामध्ये भगवंत का प्रवेश करणार नाहीत? त्यांच्याकडे येण्याचा मार्ग का सुकर करणार नाहीत? पण आपण चेक केलं पाहिजे आपल्याला कशाची भूक आहे. आपल्याला भौतिक तात्पुरत्या क्षणभंगूर इंद्रियांच्या सुखांची भूक आहे का भगवंतांचं दर्शन घेण्याची, भगवंतांची सेवा करण्याची, भगवंतांनी दिलेला जो संदेश आहे गीता भागवत श्रवण करण्याची, भगवंतांचा प्रसाद प्राप्त करण्याची, वैष्णवांची सेवा करण्याची भूक आहे, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची भूक आहे, की क्षणभंगूर अशा सुखासाठी आपण भुकेलो आहोत? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांना आध्यात्मिक नित्य आनंदाची भूक आहे आणि ते आपल्याला शिकवत आहेत त्यांच्या अभंगातून. त्यांचा मनातला जो भाव आहे तो प्रदर्शित करत आहेत. एका शुद्ध भक्ताचा भाव इथे आपल्याला दिसून येतो. आणि असाच दुसरा अभंग आहे. हाही अनेक जणांनी सांगितलं की हा अभंग घ्या, खूप सुंदर अभंग, मागच्या अभंगासारखाच आहे. कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे. अनेक जण म्हणतात की हा अभंग पंढरपूरहून परत देहूला जाताना तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे, की आता मी पुन्हा हे माहेर सोडून, हे माझं खरं घर पंढरपूर, हे सोडून देहूला जात आहे कर्तव्यासाठी, इतर गोष्टी करण्यासाठी. तिथे माझं घर आहे, तिथे बाकीच्या गोष्टी आहेत, ते करण्यासाठी मला परत जावं लागतंय. पण मी मागे परतोनी पाहे. माझं हृदय, माझं मन पंढरपुरात आहे. आपण जगभरात कुठेही असो, कुठल्याही कामात व्यस्त असो, आपलं मन पंढरपुरात पाहिजे. पण हे आपोआप होणार नाही. त्याच्यासाठी भगवत भक्तीमध्ये लागलं पाहिजे. अनेक जण म्हणतात की मनातल्या मनात भक्ती चालू आहे, पण ती मनातल्या मनात चालण्यासाठी आधी शरीराद्वारे, मुखाद्वारे, कानांद्वारे, डोळ्यांद्वारे ती भक्ती केली गेली पाहिजे. जेव्हा इंद्रियांद्वारे भक्ती केली जाईल तेव्हा मन, जे 6वं इंद्रिय आहे, ते सुद्धा भक्तीमध्ये लागेल. म्हणून तुकाराम महाराज पंढरपूरला यायचे दर्शनासाठी विठ्ठलाच्या. आपणही गेलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये लागली पाहिजे. कारण भगवंत ऋषिकेश आहेत. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. भगवंत हे सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत. त्यामुळे या ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. या ऋषिकेशांची सेवा, ऋषिकेण आपल्या ऋषिकांद्वारे, आपल्या इंद्रियांद्वारे, इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांची सेवा करणे, याला भक्ती म्हणतात. तर तुकाराम महाराज सांगतायत की ज्याप्रमाणे कन्या जी सासरी चाललेली आहे ती परतोनी पाहे, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहते, तैसे झाले माझ्या जीवा. माझी तशी परिस्थिती झालेली आहे. केव्हा भेटसी केशवा. आता पुन्हा कधी आपली भेट होणार? चुकली या माये बाळ हुरुहुरू पाहे. एखादं बाळ, त्याची आई जर त्याला दिसत नसेल तर हुरुहुरू खूप
चिंतातूर डोळ्यांनी त्या आईचा शोध घेतं, त्याचप्रमाणे मी तुमचा शोध घेत आहे हे विठ्ठला. आपली भेट कधी होणार? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जर माशाला पाण्याबाहेर काढलं तर तो मासा तडफडतो, कारण पाणी हे त्याच्यासाठी जीवन आहे. तैसा तुका तळमळी. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की मी तळमळतोय विठ्ठला विना, कारण विठ्ठल हे माझे जीवन आहे. ही तळमळ तुकाराम महाराजांच्या मनात आहे. जसा मासा पाण्याबाहेर तडफडतो तसा प्रत्येक जीव भगवंतांविना या भौतिक जगतामध्ये तडफडत आहे, कष्ट सोसत आहे. प्रत्येक कष्टाचं मूळ हे एकच आहे की आपण भगवंतांना दूर लोटलेला आहे. हा नश्वर देह, हे नश्वर अस्तित्व, भौतिक अस्तित्व स्वीकारलेलं आहे आणि इथे सुखी होण्याचा प्रयत्न करत आहोत. या भौतिक अस्तित्वात सुख कसं मिळेल? कारण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ह्याला दुःखालयम अशाश्वतम म्हटलेलं आहे. हे दुःखालय आहे. भोजनालयात भोजन मिळेल, हिमालयात हिम म्हणजे बर्फ मिळेल, मदिरालयात मदिरा म्हणजे दारू मिळेल, ग्रंथालयात ग्रंथ म्हणजे पुस्तकं मिळतील वाचण्यासाठी, आणि दुःखालयात दुःख मिळेल. दुःखालयात सुख कसं मिळेल? त्यामुळे या भौतिक जगतात येऊन विठ्ठलाला दूर लोटून आपण कष्ट सोसत आहोत, ज्याप्रमाणे मासा पाण्याबाहेर येऊन तडफडत आहे. त्यामुळे ही तळमळ तुकाराम महाराज त्यांची व्यक्त करत आहेत. खरं तर एका दृष्टीने आपल्याला सांगत आहेत. तुकाराम महाराज नित्य भगवंतांच्या प्रेमामध्ये धुंद आहेत, ते शुद्ध भक्त आहेत, आपल्या उद्धारासाठी आलेले आहेत. हे आपल्याला उपदेश करतायत की अशी तळमळ तुमच्या मनात निर्माण करा. समजून घ्या की खरा स्वार्थ, खरं भलं, खरं हित हे भगवंतांच्या भक्तीत आहे. भगवंतांना जाणून त्यांच्याप्रती आपल्या हृदयात झाकलं गेलेलं प्रेम पुनर्जागृत करण्यात आहे. आणि या भगवत भक्तीमध्ये तुम्ही लवकरात लवकर लागा, ज्याद्वारे तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकाल. हेच तुकाराम महाराज आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या या दिव्य भावनेचं प्रकटीकरण आपल्यासमोर करत आहेत. आपले खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये अजून काही विशेष सुंदर असे अभंग घेऊन. आधी सांगितल्याप्रमाणे खाली सर्व भागांची प्लेलिस्टची लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ती कम्युनिटी नक्की जॉईन करा. आधीचे भाग पाहिले नसतील तर प्लेलिस्टवर क्लिक करून पहा. व्हिडिओ इतरांना शेअर करा, आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. आपले अभिप्राय, आपले प्रश्न, कुठले अभंग आपल्याला ऐकायला आवडतील ते लिहा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण